नमस्कार मंडळी. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की तुम्हा कोकणी लोकांच्या प्रत्येक माशाच्या कढीमध्ये खोबरं असतं. तर नाही, काही मासे असेही असतात ज्याच्यामध्ये आम्ही खोबरं अजिबात वापरत नाही, जशी की ही मुशी माशाची कढी किंवा मुशी माशाचं कालवण. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मुशी माशाचे जे तुकडे आहेत ते छान असे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि काही वेळ त्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे. तर मॅरिनेशनसाठी मी ते लाल तिखट वापरले, मालवणी मसाला, थोडीशी हळद, लिंबू आणि मीठ. आता साधारण एक 10 ते 15 मिनिटं ह्याला साईडला ठेवायचं आहे. त्यानंतर एक वाटण तयार करायचं आहे. वाटणामध्ये मी टाकले थोडीशी काळी मिरी, थोडंसं जिरं, आलं लसूण, एक टोमॅटो, 2 बारीक चिरलेले कांदे. त्यामध्ये पुन्हा हळद टाकायची आहे आणि तुम्हाला जेवढं तिखट हवंय तेवढा त्याच्यामध्ये लाल मसाला टाकायचा आहे. तर मी ते मालवणी मसाला 2 चमचे वापरलाय. तुम्हाला अजून स्पायसी हवं असेल तर अजून तुम्ही ऍड करू शकता. त्यानंतर तेलामध्ये हे जे माशाचे तुकडे आहेत ते छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप वेळ फ्राय करायचे नाहीये, जस्ट कडक होण्यापुरतेच फ्राय करायचे आहेत. आणि त्यानंतर त्याच तेलामध्ये आपण हे बाकीचं वाटण वगैरे टाकणार आहोत. तर सगळ्यात आधी मी लसूण ठेचलेला टाकलेला आहे, त्याची सालं मी काढलेली नाही आहेत. त्यानंतर जेवढं पण आपण हे वाटण तयार केलेलं आहे ते पूर्णपणे टाकायचंय आणि तेल सुटेपर्यंत त्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय. त्यानंतर याच्यामध्ये पाणी ऍड करायचे. तुम्हाला कन्सिस्टन्सी जशी हवे तेवढं पाणी ऍड करायचे. कोणाला पातळ हवं असेल तर अजून पाणी ऍड करू शकता. त्यानंतर चवीसाठी कोकम टाकायचे आहे, थोडंसं मीठ टाकायचंय आणि कालवणाला उकळी आल्याच्या नंतर जे आपण मासे तळले होते ते टाकून घ्यायचे. सगळ्यात शेवटी एक कालवणामध्ये आपण ह्या कोथिंबीर टाकणार आहोत. मस्त असं तवंग सुटलेलं आहे कालवणाला, तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे तुमचं मुशीचं कालवण रेडी आहे. मस्त गरमागरम चपाती वा भातासोबत तुम्ही ह्याला एन्जॉय करू शकता. बाकी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.